नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. काल जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होती. तर तिकडं शिराढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वरून गावात वातावरण तणावपूर्ण असं होतं. या सर्व ह्याच्यातच एक राज्य शासनाचं आदेश आला. तो आदेश होता धाराशिव जिल्हा परिषदेचे CEO असणारे डॉक्टर मैनाक घोष यांची बदली सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली असून मैनाक घोष यांचा पदभार आता प्रियवंदा महाडदळकर यांच्याकडं आला आहे. प्रियवंदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या CEO म्हणून नेमणूक झाल्याचं राज्य शासनानं कळवलेलं आहे. IPS आणि UPS अधिकाऱ्यांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या होत असतात. तसं पाहिलं तर धाराशिव जिल्हा हा दोन्ही प्रवर्गातील अधिकाऱ्यांचं पहिलं पोस्टिंग असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि डॉक्टर मैनाक घोष यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पहिलाच कार्यभार धाराशिव जिल्ह्याचा मिळालेला होता. आताही 2022च्या UPSC क्रॅक केलेल्या आणि त्या UPSCच्या यादीत महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या प्रियवंदा महाडदळकर यांना धाराशिव जिल्हा परिषदेच्या पुढील CEO म्हणून नेमणूक देणं राज्य शासनानं दिली आहे. आणि त्यामुळं आता येत्या सोमवारपासून धाराशिव जिल्हा परिषदेवर महिला राजाचा आपल्याला दिसून येणार आहे. कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील, उपाध्यक्षा उषा रवींद्र गायकवाड, तर जिल्हा परिषदेच्या CEO म्हणून प्रियवंदा महाडदळकर आपणाला तो पाहायला मिळतील. आणि या तिघी मिळून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं काय निर्णय घेतील, काय काम करतील याकडं आपणा सर्वांचं लक्ष राहील. ही तेवढंच खरं या तिन्ही महिला आपापल्या याच्यातून वेगळा असा ठसा जिल्ह्याच्या राजकारणावर, समाजकारणावर आणि विकासावर पण उठवतील अशीच अपेक्षा धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची असणार आहे. काल कळंब तालुक्यातील शिराढोण येथे सकाळी 9 वाजल्यापासूनच वातावरण तणावपूर्ण होण्यास सुरुवात झाली होती. अनेक शिवप्रेमी नागरिकांनी शिराढोण गावात प्रवेश करणाऱ्या तर मुख्य रस्त्यावर एकच गर्दी केली होती. कारण इथं तसंच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल पहाटेच्या दरम्यान किंवा सकाळीच गावातील वादग्रस्त अशा एका ठिकाणी उभा करण्यात आला होता आणि ते शासनाच्या लक्षात येताच तो पुतळा तिथून हटवण्याचं काम प्रशासनानं सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. आणि त्यामुळं शिराढोण आणि आसपासच्या
गावातील लोक तिथं एकत्रित जमा होऊ लागले होते. परिस्थितीवर योग्य असं नियंत्रण मिळवत मग तिथून तो पुतळा हलवण्यात आला आणि आता हा पुतळा शिराडून गावातील जिथं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या नजीकच्या चौकात बसविण्यात आल्याचं समजतंय. कालच्या या प्रकरणी काल दिवसभर शिराडून तणावाच्या स्थितीत होतं. ज्या समाजानं इथं पुतळा नको अशी प्रशासनाकडे मागणी केली होती त्या समाजातील लोकही तणावात होते आणि ज्या समाजानं हा पुतळा बसवला होता तेही तणावग्रस्त होते आणि पुतळा हलवू नका असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र यात समोपचारानं मार्ग काढण्यात आला. पुतळा वादग्रस्त जागेतून हलवण्यात येऊन तो पोलीस स्टेशनच्या नजीकच्या चौकात बसवण्यात आलेला आहे. राज्यभरात म्हणा किंवा देशभरात महापुरुषांच्या पुतळे उभा करण्याचे जणू काय आता स्पर्धाच लागलेली आहे आणि त्यातून मग कुठलाही पुतळा सार्वजनिक ठिकाणी बसवण्यासाठी त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते आणि प्रशासन मग त्या रस्त्यावरची रहदारी, आसपासचा परिसर कसा आहे, वस्ती कोणती आहे आणि कोणत्या महापुरुषाचा पुतळा तिथं बसतात ही सर्व बाबी लक्षात घेऊन मग पुतळा बसवण्यास परवानगी परवानगी देत नाही. त्यामुळंच मग ज्या महापुरुषांबद्दलच्या काही त्यांच्या संघटना किंवा हे असतात ते मग आपल्याला हवा त्या ठिकाणी पुतळा रातोरात उभा करतात आणि त्यामुळं मग तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. यावर एका आपल्या राज्यातीलच एका गावानं सुंदर असा उपाय केलेला आहे. त्यांनी त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील भव्य अशा मोठ्या मैदानात जिथं की त्यांनी बाग पण केलेली आहे तिथं अनेक महापुरुषांचे पुतळे उभा केले आहेत आणि मग त्या पुतळ्यांचं हे ठिकाण एकत्रितच आहे. मग तिथं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आदी महापुरुषांचे पुतळे त्या मोठ्या अंगणात बागेच्या ह्याच्यात बसवलेले आहेत आणि तिथं मग ते पुतळे पाहण्यासाठी येणाऱ्या आबालवृद्धांसाठी अगदी त्या बागेत बसण्यासाठी पण व्यवस्था दिसून येत आहे. आज त्या गावाचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि असं एखादं ठिकाण विकसित करावं आणि तिथं मग गावातील मंडळींना कोणकोणत्या महापुरुषाचे पुतळे बसवायचे आहे ते पुतळे बसवावे आणि गावात शांतता आणि सुव्यवस्था राहील याचं काळजी पण घ्यावी. आज आम्ही यासोबत काल सकाळी शिराडून येथील राहुल पाटील यांनी पुतळा हटवताना काय परिस्थिती होती त्या संदर्भाचा व्हिडिओ या इथं जोडत आहोत. महाराष्ट्रातील
पंढरपूरचा विठोबा हा सर्वसामान्यांचा देव आहे आणि विठोबाच्या दर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर अनेक शेजारच्या राज्यातूनही भक्त दर्शनासाठी येत असतात. तसंच शेगावचं पण आधुनिक संत असलेल्या गजानन महाराजांचं पण नावलौकिक मोठं आहे. तिथं पण असंख्य भाविक दर्शनाला येत असतात आणि ह्या दोन ठिकाणांचं रेल्वेनं ते जोडली जावी अशी असंख्य विदर्भातील मराठवाड्यातील भाविकांची अनेक दिवसापासून मागणी आहे आणि तीच मागणी काल लोकसभेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी मांडली. त्यांनी काल सभागृहात बोलताना शेगावचं धार्मिक महत्त्व आणि पंढरपूरचंही धार्मिक महत्त्व सांगतच हे दोन्ही गावं रेल्वे मार्गाने का जोडावी याचंही आपल्या भाषणात वर्णन केलं आणि हा मार्ग कसा होणे गरजेचं आहे हे सभागृहात सांगितलं. त्यांनी तसं पाहिलं तर शेगाव ते पंढरपूर महामार्गासाठी खास सोय करावी लागेल असं दिसत नाही, कारण आता खामगाव ते जालना या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि लवकरच ह्या रेल्वे मार्गाचं काम सुरू होईल. मग खामगाव ते शेगाव हे 20-22 किलोमीटरचं अंतर पण रेल्वेला जोडणं काही अवघड ठरणार नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस हा जालन्यापर्यंत हा रेल्वे मार्ग आलेला असेल तोपर्यंत सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर हा मार्गही तयार करण्याचं कामकाज सुरू होईल. त्यामुळं मग पुढं जालना ते शहागड किंवा बीडपर्यंत नव्यानं मार्गाचं सर्वेक्षण करावं लागणार आहे आणि मग पुढं हा जो सोलापूर छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग होणार आहे तिथून मग शक्यतो पारगाव किंवा सरमकुंडी येथून तसाच रेल्वे मार्ग रिधुऱ्यापर्यंत तयार करावा लागणार आहे. त्यामुळं रेल्वे खात्याला हा नवीन मार्ग करण्यासाठी मोठं बजेट वगैरे लागण्याची शक्यता नाही. त्यामुळं रेल्वे खात्यानं या मार्गास मंजुरी द्यावी आणि सर्वेक्षणाचं काम सुरू करावं अशीच धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचं म्हणणं आहे आणि यासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, जालन्याचे कल्याण काळे, बुलढाण्याचे खासदार तर केंद्रात मंत्रीच आहेत त्यांनी, त्याचबरोबर माढ्याचे खासदार आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रात सारखा पाठपुरावा करावा म्हणजे हा महामार्ग लवकरात लवकर सुरू होईल आणि कालांतरानं भाविकांना यावरून ज्यावेळेस शेगाव ते पंढरपूर अशी रेल्वे धावेल त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं. आता लवकरच जिथे कुठलंही शासकीय काम वेळेत पूर्ण होत नाही असंच हे आहे. तशीच गत सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गाची आहे. आता सध्या धाराशिव ते तुळजापूरपर्यंतचं रेल्वेचं काम पूर्ण जाण्याचं लवकरच जाईल असं दिसतंय, परंतु तुळजापूर ते सोलापूर अद्यापही काम सुरू झालेलं नाही. याकडेही रेल्वे खात्यानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे आणि हा रेल्वे मार्ग पुढच्या वर्षी तरी प्रवाशांच्या सेवेत यावा हे बघणं गरजेचं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.